इतकं सगळं होऊन सुद्धा मेघनाने माझ्या आणि तिच्या नात्यात जरा सुद्धा अंतर पडू दिलं नाही. इतकं सगळं होऊनही आदित्य मेघना मला आजही सपोर्टच करतात. पण आता मी काय करू? आदित्य मेघनाच्या नात्यातल्या सारखा विश्वास मी माझ्या आणि मनोजच्या नात्यात नाही का निर्माण करू शकत? खरंच माझ्यातलं आणि मनोज मधलं प्रेम संपलंय का? माझी आठवण सुद्धा येत नसेल त्याला? कसला विचार करतेस? काही नाही. हे बघ चित्रा, मला कुणालाही उपदेश करायला खरंच नाही आवडत, पण तुझ्याशी थोडंसं बोलावंसं वाटतंय. बोलू? तू काय भावनेने घर सोडून गेली होतीस मला माहित नाही. अर्थात मला त्या विषयावर चर्चाही करायची नाहीये. पण एक गोष्ट सांगू, अगदी मनापासून सांगतो, एखादं संकट आल्यावर आपण घाबरायचं नसतं. त्या संकटाचा आपण सामना करायचा असतो. 2 हात करायचे असतात. संकटापासून पळून जायचं नसतं. हा, आता संकटाचा सामना करण्याचा एक भाग म्हणून तू पळून गेली असशील तर गोष्ट वेगळी आहे. पण जर का तू घाबरून पळून गेली असशील तर मग मात्र तुझं आणि मनोजचं नातं हे पूर्वीसारखं जुळावं, हे टिकावं असं घरातल्या प्रत्येकालाच वाटतंय. अर्थात इतरांना काय वाटतं याला फारसं महत्व नाहीये. तुला काय वाटतं याला महत्व आहे, खूप महत्व आहे. म्हणून म्हणतो, तुमच्या प्रश्नाकडे थोडंसं तटस्थपणे बघ, वेगळ्या नजरेने बघ, तर नक्की सापडेल. हे आहे आलोच.